कोकाटेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा प्रकरण आणि या प्रकरणी अजित पवार यांचं शुक्रवारपर्यंत वेट अँड वॉच आहे। कोर्टाचा निर्णय आल्यावरच कोकाटेंसंदर्भात राष्ट्रवादी निर्णय घेईल असं आता कळतंय। हायकोर्टानं दिलासा न दिल्यास राजीनामा अटळ आहे। राजीनामा हा मुख्यमंत्र्यांकडे पाठवला जाणार आहे। कोकाटे यांचं भवितव्य उद्याच्या कोर्टाच्या निर्णयावर अवलंबून असेल। कोकाटेंच्या प्रकृती संदर्भात रुग्णालयाकडून कोणतीही माहिती मिळालेली नाहीये। रुग्णालयाकडून मात्र या सगळ्या संदर्भात माहिती देण्यास टाळाटाळ होतीये। मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या तब्येती संदर्भात अद्याप लीलावती रुग्णालयाकडून कोणतीही माहिती ही देण्यात आलेली नाहीये। माणिकराव कोकाटे यांच्यावर उच्च रक्तदाब आणि श्वसनाचा त्रास होत असल्यानं लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत अशी माहिती आहे। पण 24 तास उलटून गेलेले आहेत। अद्यापही रुग्णालयाकडून मेडिकल बुलेटिन हे जारी करण्यात आलेलं नाहीये। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते लीलावती रुग्णालय परिसरात आपले प्रतिनिधी स्वप्नील यांच्याकडे। स्वप्नील, 24 तास उलटून गेलेले आहेत, का मेडिकल बुलेटिन जारी होत नाहीये? लागवी 24 तासापेक्षा जास्त वेळ झालेला आहे, मात्र अद्याप माणिकराव कोकाटे यांच्या तब्येती संदर्भात वेळ जी झालेली आहे खरं तर त्या संदर्भात माहिती दिली जात नाही आहे। रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधलेला आहे। दरम्यान PR जी टीम आहे त्यांच्याशी सुद्धा संपर्क साधलेला आहे, मात्र वरिष्ठांना विचारून माहिती सांगावी लागेल अशा प्रकारची उत्तरं दिली जातात। कुठेतरी माहिती देण्यास टाळाटाळ केली जाते। ही टाळाटाळ नक्की का केली जाते असा प्रश्न उपस्थित होतोय, कारण एखादा मंत्री, राजकीय नेता, अभिनेता हा जेव्हा या रुग्णालयामध्ये दाखल झालेला होता, यानंतर खरं तर मेडिकल बुलेटिन ही दिवसातून 2दा दिली जात होती, 3दा दिली जात होती, मात्र माणिकराव कोकाटे यांच्यावरती अटकेची टांगती तलवार आहे। एकूणच या ठिकाणी आश्रय हा माणिकराव कोकाटे यांना दिला जातोय का? रुग्णालय प्रशासन सुद्धा वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय। दरम्यान माणिकराव कोकाटे यांच्या प्रकृतीत जर सुधारणा होत असेल तर या संदर्भातील माहिती डॉक्टरांकडून का दिली जात नाही अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित होतोय। लागवी अगदी असं नेमकं काय आहे की जे लपवण्यासारखं आहे? खरं तर हा मुद्दा या निमित्तानं आता उपस्थित होतोय। बरं, मंत्री महोदय आजारी असल्याचं आता बिनखात्याचे मंत्री आहेत म्हणा माणिकराव कोकाटे हे लीलावती रुग्णालयात असल्याचं कळत असताना तिथं लोकप्रतिनिधींपैकी कोणी राष्ट्रवादी काँग्रेसपैकी त्यांची भेट घेण्याकरता, विचारपूस करण्याकरता काही पोहोचलंय का? नक्कीच याच प्रतीक्षेमध्ये आपण सुद्धा आहोत, मात्र अद्यापही माणिकराव कोकाटे यांना प्रत्यक्ष भेटण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधील कोणताही नेता या ठिकाणी आलेला नाही आहे किंवा कार्यकर्ता सुद्धा या ठिकाणी आलेला नाही आहे। दरम्यान ICU मध्ये माणिकराव कोकाटे यांच्यावरती उपचार सुरू असल्याची माहिती आहे, मात्र त्यांच्या भेटीसाठी इथे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता किंवा नेता कोण आला नाही आहे। याच्या मागे कुठेतरी सावध भूमिका या कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची सुद्धा आहे का असा प्रश्न पडायला लागला, कारण आगामी निवडणुका ज्या आहेत त्या निवडणुकांवरती यामुळे काही परिणाम होऊ शकतो अशा सुद्धा काही नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना भीती वाटते। त्यामुळे इथपर्यंत कोण आलं नाही का असा प्रश्न उपस्थित झालेला आहे। अगदी कोणीही लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी विचारपूस करायला पोचत नाहीये राष्ट्रवादी काँग्रेसकडून किंवा मग रुग्णालय प्रशासनाकडून देखील त्यांच्या तब्येतींविषयी अपडेट दिलं जात नाहीये। त्यामुळे कोकाटे खरंच लीलावती रुग्णालयात आहेत का, उपचार घेत आहेत का, हा देखील मुद्दा आता या निमित्तानं स्वप्नील उपस्थित होतोय। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।